अगं शीला, आज पुन्हा घरात काहीतरी नवीन होणार वाटतंय. अहो समीक्षा आहे ना, काहीतरी करामत तर होणारच. गोंधळ होईल पण शेवटी सगळे हसणार. मग चला आजची धमाल सुरू करूया. स्वागत आहे एक घर तीन जण रोज नवी करामत मध्ये. आई संध्याकाळ झाली, आता 6 वाजले. मग आता स्वयंपाक तर करायला लागेल. आता तू कर ना मग. आज रविवार आहे ना, आज मला आराम नको. आज तुम्हीच करा. मी करू. मग एक काम करू आपण. मी स्वयंपाक करते ना, आपण 100 पर्यंत आकडे बोलू. कोणावर येते त्याचा तो स्वयंपाक करू. हा ठीक आहे. हा 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. मग तुझ्यावर पाणी आहे. अरे ठीक आहे, पण मी स्वयंपाक करेल. हो. पण मी स्वयंपाक करताना कोणीच किचन मध्ये यायचं नाही. मी एकटी सगळा स्वयंपाक करेल. ठीक आहे कर कर. हा, कोणी बघायला पण यायचं नाही. डायरेक्ट जेवायला बसायचं. बर. ठीक आहे, मी चालली स्वयंपाक करायला. तू भाजी कशाची करशील? ते मी माझं ठरवेल. आज माझा दिवस आहे ना, मग मी बघेल काय बनवायचं काय नाही. तुम्ही डायरेक्ट जेवायला बसा. तुझं निवांत बसले खुर्चीवर झालं. खुर्चीवर साहेब नाही का काही स्वयंपाक गिपाक काही करायचं की नाही आज? मला सांगायचं नाही मी स्वयंपाक करत 6 नाही. वाजून गेले. मग वाजले तर काय झालं? मग मी कोण करीन करत स्वयंपाक? नाही. करीन ते स्वयंपाक कोण? समीक्षा. तुला काय झालं? मला काहीच नाही झालं. आम्ही दोघी सासूने गेम खेळले. जो हारेल तो स्वयंपाक करेल आणि तो जिंकील तो गपचूप बसेल. अरे मग काय मदत करू लाग काहीतरी. तिने सांगितलं किचन मध्ये यायचं नाही. मग कशाला जायचं मदत करायला तिला? आता उपाशी राहायचं. उपाशीदार राहायचं. जेव्हा होईल तेव्हा खुनलत बसा. पर्यंत गपचूप बसा कोपऱ्यात जाऊन. आई, तांदूळाचा डब्बा कुठे आहे? आई, भाज्या कुठे ठेवल्या आहेत? आई तांदळाचा डबा कुठे? आई जरा मला दाखवा ना. आई भाजीचा डबा कुठे? आई मसाला कुठे आहे? अगं डोळे उघडून बघ जरा, सगळं आहे तुझ्याच समोर. हातात शोधतेस सारखं पण घर हसतंय जोरात. सगळं आहे समोर, सगळं आहे समोर. हसत खेळत काम करू, सगळं आहे समोर. एक घर तीन जण रोज नवी करामत, रोज नवी करामत. बाई काय जेवण बिवण आहे की नाही? म्हातारे बोलते जेवण नाही, तू बोलते जेवण नाही. उपाशी राहा लागते का? नाही नाही, जेवण झालंय. बसा, घ्या तुम्हाला साठी. त्या पोटामध्ये कावळे वळून राहिले. घ्या बसा, मी जेवायला वाढवून आणते, बसा. दिवसभर उपाशी राहा, संध्याकाळी यायला जेवण मागायला लागते. आपल्याला का? आज बाबांना मी मस्त जेवण देणार आहे. भाजी, चपाती, भेंडी, कांदा, लिंबू, मिरची सगळं देणार आहे. घ्या बाबा जेवायला. तुमच्या आवडीचं सगळं आणलंय बघा. आता काय एवढं मला काय संडास चालू काय? मिरच्या आणि हे खाय का मिरच्या? संडास चालू आहे मिरच्या खाऊन? हा? मला आईच तर बोलल्या बाबांना हे सगळं दे म्हणून. हे एवढं निंबू आणले, एवढं निंबू खाईन का मी? म्हणजे सर्दी लागली नाही त्या दवाखान्यात. हा? मला आईच तर आता हा सांगितलं. एवढा कांदा, या 2 मिरच्या, हा हे काय संडास लागे काम आहेत की नाही? हे भेंडी, एवढी अख्खी भेंडी खाते का कोणी? हा त्यापेक्षा झाडं आणून द्यायचे, झाडं खाल्ले असते मी. मला आईच हा? बोलल्या की बाबांना हे सगळं दे. त्याच्या आईलाच पाठव. लय मोठे मोठे गेले वाढून देणारे काय हो? काऊन आवाज देऊन राहील तुम्ही मला? ये इकडे, सांगतो तुला काऊन आवाज देऊन राहिले तर. सांगा. आता हे एवढा कांदा आणला, हे निंबू अख्खं खाऊ. आता ह्या मिरच्या, लवंगी मिरच्या का संडास लावायची का मला? हा हे भेंडी, ह्या अरे, मी भेंड्या, तिला काय हा? सांगितलं तर कांदा कापून दे, निंबू कापून दे, भेंडी कापून दे, आणले की चपाती दे, भाजी दे. तिला मी वाढून द्यायला सांगितलं होतं. अरे आता मी सांगतो कमी झाडं तरी आणले होते. झाडं बुडका आणले असेल कापून आणि ठेवले असते, ते खाल्ले असते मी. झाड, भेंडीचे झाड, मिरच्याचे झाड, कांद्याचं मोठं झाड, निंबाचं निंब झाड आणायचं तोडून. हा
मग एकदा खाल्लं असतं की नाही कामच झालं असतं असं. मी सरळ वाढून सांगितलं होतं तिला. मला माहिती काय असं वाढून काय विसरली ते काप करून द्यायची. तुझ्या लग्न झालं की नाही तो पहिला दिवस आठवते मला. लग्न झालं ना त्या दिवशी तू फक्त मला मिरच्या आणल्या होत्या मिरच्या खायला. हा काल मिरच्या खाऊ घालून राहिले का तू काय दात काढतो तू. हा तुला वाटतं काय काहीतरी खायला. हा अरे 4-5 झाडं आणून ठेवायचे माझ्या इथं. हा ढोला झाडं खाल्ले असते मी गप्पा गप्पा. लाज वाटत नाही थोडी जे हास्य व्यक्ती. हे काय आणले हे एवढे हा लग्नाला चांगली लहान पोरगा का मी चांगली आणली तर. हा 3 चपात्या खाणार माणूस एवढं चांगली होईल का माझं जेवण. हे बघ हे कान आहे वरचा कान. नवीन आहे ते शिकता शिकता शिकी. अरे तू तर जुनी आहेस ना. माझ्या तिच्यावर पाडी होती स्वयंपाक करायची. कोणी स्वयंपाक केला. तिनं स्वयंपाक केला. हे असं वाकड हे बघ. जाऊ दे आजचे दिवस खा. अरे 3 चपात्या खाणारा माणूस एका चपात जेवण होईल का. हा मागच्या दिवस तेवढ्याच भागून घ्यायचं. डाळ भाजी आणि प्लेट भरून हे वरपू. हा अजून ताट काढायचं राहायचं असं सांगा जेवत नका जाऊ घरी. हा अहो असं तुम्हाला कोण म्हटलं जेवू नका म्हणून. अरे हे दिसते ना ताटामध्ये हे काय नाटक चालू आहे तुझं. आता मीनं वाढलं की ते नाटक. तुझं सांगितलं त्या पुरीला. मीनं तिला सांगितलं कांदा कापून दे निंबू कापून दे भेंडी दे मिरच्या नको देऊ असं नाही सांगितलं मी. 3 दिलं की मी काय करू सांगा. आज तुला माहिती मी तिखट खात नाही ज्या तशा मिरच्या खायला लागेल संडस मला. हा पण नका खाऊ. खाल्लं तर 1 दिवसानं काय होणार आहे. एक नवीन सुना होती ना. हा मग असं वाढून देत होती का तू. हा अरे मग आता नवीन आहे शिकता शिकता शिकी. अरे मग तुझं काम आहे शिकवणं त्या पुरीला. शिकवतो तिला आता हळूहळू शिकी. काय शिकवणं असं एक कान काढणं बाहेर बाई मला. अजून काही असेल का जळेल बिळ असेल ना बुडी लागलेलं. अरे बुडी लागेल नाहीये नवीन आहे ते शिकता शिकता शिकीन. आता भाजी केलीशी ना त्या खालच्या बुडातला ना काढून भाताचं खालचं बुडी लागेल चपातीचं आण होय. काय झालं एवढं जळलेलं कायच होत असते. आमचा सासू सून आणि सासऱ्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब. नमस्कार.